सर्वांना रामकृष्ण. आपण आज एक गीता संदेश बघणार आहोत. खूप मोलाचा आपल्याला संदेश भगवान श्रीकृष्णानं दिलेला. समाधानाने आयुष्य जगण्याचा आणि केलेल्या कर्माचं फळ हे माणसाला कसं मिळतं आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा माणसानं कशी ठेवायची हे आपण आज बघणार आहोत. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की माणसाने आपले कर्तव्य हे निष्ठेने करायचे आहे, ते इमानदारीने करायचे आहे. अपेक्षा आणि तुलना ही सोडायची आहे. म्हणजेच कोणासोबत आपली तुलना दुसऱ्यासोबत कधीच करायची नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासोबत आपली तुलना करतो तेव्हा आपल्याला 100% तिथं दुःख भेटणार. जे मिळालं आहे त्यात समाधानी राहायचं आणि जे मिळालं नाही त्यासाठी खंत बाळगायची नाही. आपण श्रीकृष्णानं सांगितलं की ते की वर्तमानात जगायचं, कर्म आणि संयम आणि देवावर विश्वास ठेवला तर आपलं आयुष्य समाधानाने नक्की जगता येतं. किती साधी आणि सरळ विचार सांगितलेले आहे. तसेच मेहनत करून जर माणसाकडे पैसा टिकत नसेल तर त्यावरही भगवान कृष्णानं उपाय सांगितले. खूप मेहनत करून पैसा आपल्या हातात राहत नसेल तर आणि कर्जाच्या हप्त्यात सगळे संपून जात असेल तर श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत एक मोलाचा संदेश दिलेला आहे. खूप महत्वाचा आहे की कर्मण्येवाधिकार असते या श्लोकात उपदेश केला की फळाची अतिचिंता न करता प्रामाणिकपणे कर्म करत राहावे आणि आपला जो खर्च आहे त्या खर्चावर संयम ठेवता आला पाहिजे. योग्य तिथं खर्च करता आला पाहिजे. विनाकारण जर खर्च केला तर माणसाच्या हातात लक्ष्मी टिकत नाही. हा संदेश श्रीकृष्णानं या श्लोकात सांगितलेला आहे. कर्मण्येवाधिकार असते, हे कर्म करत राहा. अति लोभ टाळणे आणि माणसाला अति लालूच नसली पाहिजे. लालसा माणसानं सोडून द्यायची आणि आपलं मन स्थिर ठेवायचं. आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक स्थैर्यासाठी काय आवश्यक आहे की मन स्थिर ठेवणं, संयम आणि योग्य नियोजनानेच अडचणीवर मात नक्की करता येईल. यशस्वी आणि शांत आयुष्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या शिकवणीनुसार दिवसाची सुरुवात ही शांत आणि सकारात्मक विचारांनी करावी. भगवद्गीतेमध्ये त्यांनी कर्तव्यनिष्ठा सांगितलेली आहे. कर्तव्यनिष्ठा, संयम आणि मन शांती यावरही विशेष भर दिलेला आहे. दिवसभर आपली कामे हे प्रामाणिकपणे पार पाडले गेले पाहिजे. फळाची अति अपेक्षाही ठेवू नये. माणसाचा आहार व वर्तन हे सात्विक असायला पाहिजे. राग, मत्सर आणि नकारात्मकता टाळावी. दिवसाच्या शेवटी माणसानं एक थोडं 5 मिनिटं आत्मचिंतन केलं पाहिजे की स्वतःमध्ये काय सुधारणा करायची आहे आणि काय सुधारणा झाली. उद्या आपल्याला आपल्या जीवनात आजच्यापेक्षा काय सुधारणा करायची याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशी संतुलित आणि शिस्तबद्ध दिनचर्या जीवनात यश आणि समाधान नक्की देते. म्हणून ही भगवान श्रीकृष्णाचे विचार आपण मनात आणूया आणि जीवनात बदल करूया. विचार आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला उत्स्फूर्त साथ द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण.